पुण्यातील कोथरूड परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला। खुनाचा प्रयत्न यासारखी गंभीर गुन्हे घायवळवर दाखल असताना सुद्धा निलेश घायवळ हा लंडनमध्ये पळून गेलाय। आता तो कुणाच्या आशीर्वादाने पळाला, त्याचा आका नेमका कोण, यासारखे प्रश्न आता उपस्थित झालेत। घायवळ आणि त्याच्या टोळीतल्या 10 जणांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे। कोथरूडमध्ये जो नुकताच गोळीबार झाला तो पोलीस ठाण्यापासून अवघ्या काहीशे मीटर अंतरावर झाला, त्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती। तपासादरम्यान मुख्य आरोपी निलेश घायवळ हा घटना घडल्यानंतर थेट लंडनला फरार झाल्याचं उघड झालं। त्यानंतर पोलिसांनी कोथरूडमधल्या त्याच्या घरावर धाड टाकून 2 स्कॉर्पिओ गाड्या आणि 2 दुचाकी जप्त केल्या आहेत। विशेष म्हणजे पासपोर्ट मिळवताना पोलीस व्हेरिफिकेशनसाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। राहत्या घराच्या पत्त्यासह लाईट बिल किंवा इतर काही जे पुरावे असतात यामध्ये थोडा जरी बदल असेल तर पासपोर्ट हा होल्ड केला जातो। अशा वेळी तब्बल 2 डझनहून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या निलेश घायवळला मात्र पासपोर्ट कसा मिळाला यावर प्रश्न उपस्थित झाला होता। घायवळ लंडनला गेला कसा, कुणाच्या तो आशीर्वादाने गेला, असे प्रश्न आता निर्माण झाले। मात्र पासपोर्ट मिळवण्यासाठी निलेश घायवळने मोठी चलाखी केल्याचं समोर आलंय। पुण्यातला पत्ता न देता नगर जिल्ह्यातला खोटा पत्ता दाखवल्याचंही समोर आलंय। अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरी घुमट, नंदी बाजार, माळीवाडा रोड हा पत्ता वापरून निलेश घायवळनं पासपोर्ट मिळवल्याचं समोर आलंय। मात्र अहिल्यानगरच्या पोलिसांनी त्याचा गुन्हेगारी इतिहास न तपासता संमती दिलीच कशी, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। कुणाच्या आशीर्वादाने हे झालं याची चर्चा आता जोर धरू लागलीय। कोर्टाच्या आदेशानुसार घायवळने पासपोर्ट जमा केला नव्हता असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे आणि तो भारतात परतताच त्याला अटक करण्यात येणार आहे। गुन्हेगारी कृत्यातून प्रचंड पैसा कमवून घायवळने लंडनमध्ये घर खरेदी केलंय। त्याचा मुलगाही सध्या लंडनमध्ये उच्चभ्रू ठिकाणी शिक्षण घेत असल्याचं समोर आलंय। पुण्यातील कोथरूड मधल्या घरावर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून घायवळच्या ऐशोआरामी आयुष्याला आता मोठा धक्का बसलाय। त्यामुळे लंडनला फरार झालेल्या या गुंडाला अखेर पुणे पोलिसांनी जोरदार दणका दिलाच आहे। अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांना निलेश घायवळच्या गुन्हेगारीबद्दल माहिती नसावी, त्यामुळे निलेश घायवळचा गंभीर गुन्हेगारी इतिहास न तपासता त्याच्या पासपोर्टसाठी संमती दिलीच कशी? हत्या, खंडणी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे घायवळवर पुणे शहरामध्ये दाखल आहे आणि या संपूर्ण प्रकारामुळे आता नगर पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। घायवळला नगरमधून पासपोर्ट मिळवण्यासाठी नेमका कोणाचा पाठिंबा मिळाला याची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच अहिल्यानगरच्या पोलिसांवर आता वेगवेगळ्या शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत। मात्र त्याच वेळी पुणे पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी मात्र या घायवळला पकडण्यासाठी आता कंबर कसली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये घायवळच्या विरोधात कायदेशीर कारवाई होणारच असे संकेत उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेले। त्यामुळे आता निलेश घायवळ हा भारतात परततो कधी आणि पोलीस त्याच्यावर कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।